आज हरतालिका होती आणि उद्या आहे गणेश चतुर्थी। गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची। गणपती बाप्पांची स्थापना ही आपल्याला कशा पद्धतीने करायची किंवा म्हणजे अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे, ती कशी करावी ती आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे व्हिडिओ, तो नक्कीच बघावा। पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पांची स्थापना करत असताना वेळ कोणता ठेवावा किंवा कोणत्या वेळेमध्ये आपण स्थापना करावी। कारण तृतीया जी आहे, तृतीया तिथी जी आहे आज संपलेली आहे हरतालिकेच्या दिवशी आणि चतुर्थी जी आहे ती आजपासून सुरुवात होणार आहे। म्हणजेच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन हे वाढलेलं आहे की कोणता कालावधी असेल। तर बघा, आजच्या दिवसाला म्हणजे 26 ऑगस्ट या दिवशी दुपारी 3:55 आपली चतुर्थी तिथी जी आहे ती चालू झालेली आहे। तर उद्या 3:45 आहे आणि तृतीया ही संपलेली आहे। तर आपल्याला या कालावधीमध्ये म्हणजे उद्या सकाळी उदय तिथीनुसार 27 तारखेला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तुम्हाला आवडेल त्या वेळी तुम्ही वेळ साध्य करून आपण स्थापना करू शकतो। तर 3:45 हा कालावधी आहे। जर तुम्हाला जास्तच नियम पाळायचा असेल किंवा मुहूर्त बघायचा असेल तर 27 तारखेला 11:05 पासून तर 1:40 या वेळी आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो। आणि बरेच लोक असे असतात बघा, उदय तिथी असल्यामुळे दिवसभर आपण स्थापना करू शकतो। तर शेवटी तुमची इच्छा आहे। जो काळ आहे 3:45 चतुर्थी तिथी आहे, म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल या वेळामध्ये आपण स्थापना गणपती बाप्पांची करू शकतो। आणि गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर आपल्या घरामध्ये नित्यनियमाने आपल्याला थोडी असे ना आपल्याला सेवा करायची। भलेही बघा तुमच्या घरात गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा 2 वेळा 3 वेळा पठण करायचं आहे। हे अथर्वशीर्ष पठण करत असताना किंवा हे पाठ करत असताना अगरबत्ती जी असते ती नक्कीच लावायची आहे। जी रक्षा पडणार आहे ती आपल्या मुलांच्या कपाळाला लावायची। काही लोक ते प्राशन करायला सुद्धा मुलांना देतात, म्हणून अगरबत्ती लावत असताना आपण बघा केमिकल विरहित ज्या अगरबत्त्या आहेत त्या देखील मिळत असतात, अशा अगरबत्त्या तुम्ही घेऊ शकतात। कारण मुलांना जर तुम्हाला रक्षा प्राशन करण्यासाठी वापरायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अगरबत्त्या वापरायच्या आहेत। तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा जेवढे पण दिवस राहणार आहेत तेवढे दिवस आपल्याला आपण जे जेवण ग्रहण करणार आहेत त्या जेवणाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। तुम्हाला नाही जमले तर खडी साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे। आरती दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला आरती घ्यायचीच आहे। नाही जमलं तर तुम्हाला सांगेल अक्षता आपल्या हातावर घ्या आणि अक्षता आपण वाहू शकतो, पण आरती घ्यायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करायचा आहे आणि छोटीशी सेवा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची। त्यांचा या कालावधीमध्ये स्थापना करण्याचं खूप महत्व आहे, म्हणून या कालावधीमध्ये स्थापना करा असं मी अवश्य तुम्हाला सांगेल। शेवटी तुमची इच्छा आहे 4 वाजून बघा म्हणजे 3:45 नंतर चतुर्थी तिथी हा संपणार आहे, म्हणून तुम्हाला सांगेल त्याआधी करायचा नक्कीच प्रयत्न करा। आता एक प्रश्न बऱ्याच लोकांचा होता, तर गणपती बाप्पांची मूर्ती आमच्या घरात स्थापना करत नाही तर आम्हाला सेवा करायला चालेल का? आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्यासाठी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करू शकतात। तर बघा गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत हा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल देवघरामध्ये तर त्यांनी सुद्धा पितळी धातूची किंवा चांदीची ज्या धातूची तुम्हाला मूर्ती आणायची आहे त्या धातूची मूर्ती आणून तुम्ही विराजमान करू शकतात। आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करू शकतात। अथर्वशीर्षाने त्यांचा अभिषेक करायचा आहे, गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। ठीक आहे, तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला स्थापना करायची आहे आणि जो मुहूर्त सांगितला त्या वेळेमध्ये पूजा करायची आहे। चला मग ही सांगितलेली माहिती अवश्य होती म्हणून तुम्हाला सांगते आणि इथेच थांबते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।